स्मशान म्हटलं की लोक बाजूने जायला देखील घाबरतात, पण ही मुलं आपलं भवितव्य घडवण्यासाठी स्मशानात अभ्यासाला जातात. मित्रांनो, खरंच आपल्या पुण्यातील लोकांचा नाद नाही. इथे चक्क स्मशानात मुलं अभ्यास करायला येतात. पुण्यातील आडाची वाडी या गावात संध्याकाळी एक सायरन वाजतो आणि सायरन वाजल्याच्या नंतर सगळी मुलं स्मशानात अभ्यासासाठी जमतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभ्यासिका आहेत, लायब्ररी आहेत, हे सोडून ही मुलं स्मशानात का जातात? तर यावर या मुलांचं उत्तर आहे की इथे शांतता असते आणि इथे मनातली भीती दूर होते. त्यामुळे ही मुलं इथे अभ्यासासाठी जमतात. मित्रांनो, आडाची वाडी हे महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. हे महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे जिथे गावातले रस्ते हे कॉन्क्रीटने बनवलेले आहेत आणि या रस्त्यांना कुठल्या आमदाराचं, खासदाराचं नाव दिलेलं नाहीये. या रस्त्यांना महापुरुषांची नावं दिलेली आहेत. तसंच हे गाव तंटामुक्त आहे, कचरामुक्त आहे. या गावात अत्याधुनिक व्यायामशाळा आहेत, लायब्ररीज आहेत आणि अशा अनेक सुविधा या गावकऱ्यांनी मिळून या गावासाठी केलेल्या आहेत. आणि हे सगळं शक्य झालंय ते गावातील लोकांच्या एकजुटीमुळे. खरंच महाराष्ट्रातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घेणं गरजेचं आहे, कारण खरा विकास हा खेड्यांपासूनच होतो. जर खेड्यांचा विकास आपण केला तर देश आपोआप पुढे जाईल.